हॅलो फ्रेंड्स, इथे जे आहे ते मार्केटमधून मी जे आहे ते सामान आणलेलं होतं आणि ते सामान जे आहे ते मी आता बाहेर काढून घेत आहे पिशवीमधून. कारण तसंच भाजीपाला आहे मध्ये तसंच जर ठेवलं तर भाजीपाला खराब होऊन जाईल. त्याच्याने जे आहे ते सगळं काढून घेतलेलं आहे. आणि काही जे आहे ते किराणा पण आणलेला होता, तर ते सगळ्यात पहिल्यांदा साईडला काढून घेते. बदाम जे आहेत ते बदाम पण आणले होते, तर बदाम पण तेच त्यांच्या बदामच्या कंटेनरमध्ये बदाम टाकून घेत आहे मी इथे. आणि कॉर्नफ्लॉवर वगैरे पण आणलेलं होतं, पत्तागोबी, फ्लावर, त्याच्यानंतर कोथिंबीर, असं भाजीपाला थोडा आणलेला होता जे पुरेसं आहे तेवढं. आणि त्याच्यानंतर मला मोमोज करायचे होते, त्याच्यानं मी जे आहे ते पत्तागोबी मागवून घेतलेली होती. कारण आज मी तुमच्यासंग मोमोजची रेसिपी शेअर करणार आहे. छोट्या क्लिप घेतलेल्या आहेत, पण छोट्याशा ह्याच्यामध्ये मोमोज शेअर केले आहेत. आजकाल सगळ्यांनाच मोमोज येतात, त्याच्याने छोट्या क्लिप घेतलेल्या आहेत मी. माझी रेसिपी कशी आहे मोमोजची. तर हे सगळे जे आहे ते सगळ्यात पहिल्यांदा वॉश करून घेते मी. तर वॉश करून जे आहे ते झालेलं आहे माझं. आणि आता पत्तागोबीला कट करते आणि चॉपरमध्ये टाकून एकदम बारीक बारीक करून घेत आहे मी, कारण मला मोमोज करायचे होते त्याच्याने. ते चॉपरमध्ये पूर्ण पत्तागोबी चॉप करून झालेली आहे. शिमला मिरच पण चॉप करून घेतलेली आहे. आणि ते जे आहे ते कणिक पण मळून घेतलेलं आहे मी. मैद्यामध्ये थोडंसं मीठ टाकून कणिक मळून घेतलेलं आहे. ओल्या कपड्याने झाकून ठेवलेलं आहे त्याला. इथे कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि कांदा टाकलेला आहे आणि त्याला फ्राय केलेला आहे चांगल्या प्रकारे. जिरे टाकायचे विसरले होते, मग त्याच्या मी नंतर तडका पॅनमध्ये तडका देऊन नंतर वरून टाकलेले आहेत. मध्ये शिमला मिरच पण टाकून घेतलेली आहे. मीठ टाकलेलं आहे पटकन शिजतं म्हणून. आणि त्याच्यानंतर मीठ टाकलेले आहे पत्तागोबीवरून लगेच जिरे आठवण आली मला, जिरे टाकलेले लगे मी. आता याला चांगल्या प्रकारे जे आहे ते फ्राय करून घ्यायचं आहे, चांगलं सॉफ्ट करून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. तर साईडला चटणीची तयारी चालू होती माझी. त्यासाठी मी एका पॅनमध्ये 4-5 टोमॅटो घेतले. 4-5 टोमॅटोला वरून कट मारला. त्याच्यानंतर मग 2-3 लाल मिरच्या टाकलेल्या होत्या. आता ह्या मिश्रणामध्ये पण हे टाकलेलं आहे मी, कांद्याची पात टाकलेली आहे. पीठ चांगलं सॉफ्ट करून घेतलेलं आहे. लगे मोमोज पण असे रेडी करून घेतलेले आहेत मी, लगे उकडून घेतलेले आहेत. आणि चटणीमध्ये जे आहे ते टोमॅटो साईडलाच माझे जे आहे ते थंड वगैरे झालेले होते. तर थंड झाले होते ते टोमॅटो, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक हे सगळं टाकून ग्राइंड करून घेतलेलं आहे. आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे, मीठ टाकलेलं आहे. आणि चटणी रेडी झालेली आहे. आणि आपले मोमोज पण एकदम भारी, एकदम छान लागणारे रेडी झालेले आहेत. तर बाय.